वेलकम टू द मास्टर सत्य माइंड सेशन, एव्हरीथिंग अबाउट माइंड. आजच्या सेशनमध्ये सर्वांचं स्वागत आहे. सुरुवात करूया. क्वेश्चन अँड आन्सर, प्रश्न आणि उत्तर यावर आधारित आपला आजचं सेशन आहे. आजचा प्रश्न आहे, माझ्याकडे सर्व काही आहे, बिझनेस, बँक बॅलन्स, प्रॉपर्टी, गाडी, बंगला सगळं आहे, तरी सुद्धा काहीतरी कमी असल्यासारखं का वाटतं? ह्या प्रश्न आता तुम्हाला वाटेल, ज्यांच्याकडे हे सगळं नाही त्यांना काय वाटेल की हे सगळं असेल तर राहायला पाहिजे, परत काय कमी असणार. कारण माइंड कसा असतो, जी वस्तू तुमच्याकडे नाही त्याच्याकडे पाहत असतो, आणि जी वस्तू तुमच्याकडे आहे ते युजलेस होऊन जातो, म्हणजे त्याच्याकडे लक्षच नसतो. जे आहे ते युजलेस, आणि जे नाही, आणि जे तुमच्याकडे नाही ते तुम्हाला खरंच गरज आहे का नाही ह्याचा पण विचार करत नाही. ती वस्तू नाही तर ती आपण मिळवायची, काही करून मिळवायचं. आणि हे जे कॉम्पिटिशन आहे, कारण जे आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं, जे नाही ते मिळवायचं, हे जे कॉम्पिटिशन आहे हे कधी थांबणार नाहीये. त्यामुळे तुमच्याकडे कितीही राहू द्या, बँक बॅलन्स राहू द्या, गाडी, बंगला, बिझनेस, काही राहू द्या, तुम्हाला असं वाटणार नाही की तुमच्याकडं काहीतरी आहे. तुम्हाला असंच वाटणार की माझ्याकडे फक्त एवढंच आहे, मला अजून बरंच काही पाहिजे, बरंच काही माझ्याकडं नाही. ही जी मानसिक वृत्ती आहे हे तुम्हाला कधीही समाधानी राहू देणार नाही, कधीही तुम्हाला समाधानी राहू देणार नाही. कारण समाधानी राहण्यासाठी काय करावं लागेल, आपल्याकडे जे आहे त्याच्याकडं नीट पाहावं लागेल, आणि जे आपल्याकडे आहे ते जगण्यासाठी पुरेस आहे. ही समज जेव्हा तुम्हाला येईल तेव्हा तुम्हाला असं वाटणार नाही की माझ्याकडे काहीतरी कमी आहे. आणि जगण्यासाठी जास्त काही लागणार नाही तुम्हाला. एखादं घर, थोडस पैसे, थोडेसे जे जगण्याकरता गरजेचं आहे, जे तुमची जीवनावश्यक गरजा भागवतील, एवढा पैसा, छोटासा बिझनेस तरी पुरेसा आहे, होऊन जातो सर्व काही. कारण जगण्यासाठी आपली जे गरजा आहेत, मूलभूत गरजा, तेवढं भागलं तरी बस झालं. तुम्ही समाधानी राहू शकता एवढ्याने. हा, आता तुमच्याकडे जास्त पैसा आहे तर तुम्ही जास्त सुखसुविधा उपभोगू शकता. तुमच्याकडे आणखीन जास्त पैसा आहे तर तुम्ही आणखीन जास्त सुखसुविधा उपभोगू शकता. बंगला, कार, कारण सुख जे आहे ते उपयोगी आलं पाहिजे. तुमचा जो पैसा, हा प्रॉपर्टी आहे, त्याचा उपभोग पण तुम्हाला घेता आला पाहिजे. पैसा बँक मध्ये पडून त्याचा वापर न करणं, फक्त त्याला वाढवत जाणं, आणि कोणतेही सुख उपभोगायचं नाही, फक्त बँक बॅलन्स वाढत गेला तर त्या सुख सुविधाचा उपयोग काय होणार? मग तुमचं मन तृप्त होणार नाही. त्यामुळे तुमच्याकडे जे आहे, जे सुख आहे, जी सुविधा आहे, त्याचा उपभोग करा, त्याचा वापर करा. कारण वापर केल्यानेच कळतं की तुम्हाला त्याच्याबद्दल तुमचा मोह निघून जातो. तुम्ही काय करता, फक्त मिळवत जाता, उपभोग काही करत नाही, फक्त मिळवायचं.
मग तुमचं मन तृप्त होणार नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुम्ही उपभोग करत नाही आणि मिळवत जाता. मग एक गोष्ट लक्षात घ्या, जी गोष्ट तुम्ही उपभोग करतच नाही पण मिळवायचा प्रयत्न का करता तुम्ही? म्हणजे जी गोष्ट तुम्हाला लागणारच नाही ती गोष्ट मिळवायचा प्रयत्न का बरं करता? कारण इथे एक अडचण येतो मनाचा, काय? इगो, अहंकार. बाजूवाल्यांनी कार घेतली, आता तुमच्याकडे कार ऑलरेडी असेल तरी सुद्धा तुम्हाला काय वाटतं, नाही माझ्यापेक्षा तो चांगला घेतला कार. आता इथं बघा, ॲज अ कम्पॅरिझन, तुमच्याकडे 4 व्हीलर आहे त्याच्याकडे 4 व्हीलर आहे, किंवा तुमच्याकडे 2 व्हीलर आहे त्याच्याकडे 2 व्हीलर आहे, तर दोघांकडे आहे. तर तुम्ही पण त्याचा उपभोग करू शकता, त्याने पण त्याचा उपभोग करू शकतो. पण तुम्ही काय करणार, नाही माझी गाडी जरा जुनी आहे, तो जरा नवीन घेतलाय, नवीन मॉडेलचा घेतला. मग आपण काय करणार, मग आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यापेक्षा चांगलं गाडी आपण घ्यायचं, कारण माझी गाडी त्याच्यापेक्षा चांगला राहायला पाहिजे. किंवा बाजूवाल्याने एखादं घर बांधलं, 2 मजली 3 मजली XYZ, मग आपण आपलं घर त्याच्यापेक्षा जर छोटं राहिलं तर आपल्याला काय वाटतं, अरे बाजूवाला घर बांधलं एवढा, मला पण 1-2 मजली वाढवावं लागेलच, कारण मी त्याच्यापेक्षा श्रेष्ठ. आता ही जी भावना आहे तुमच्या मनात इगो निर्माण करते. आता ह्याच्यामध्ये फक्त इगोसाठी तुम्ही सर्व काय करत असता, उपभोग काही होत नाही. आता तो 2 मजली बांधला, त्याला गरज असेल बांधला असेल, किंवा XYZ तो पण दुसऱ्याचा कोणाचा तरी बघून केला असेल, तो भाग वेगळा. तर प्रश्न आपला स्वतःचा येतो, तुम्हाला 2 मजली गरजेचं आहे का, ह्याचा विचार आपण कधी करत नाही. आपल्याला 2 मजली खरंच गरजेचं आहे का ह्याचा विचार करत नाही. बरं, तो 4 व्हीलर घेतला, आपल्याकडे आहे ऑलरेडी, मग ते जे आहे ते चालतंय ना, आता ते आहे ते ठेवून दुसरं घेणं हे गरजेचं आहे का, ह्याचा विचार आपल्याला आपला इगो करू देत नाही. फक्त काय म्हणतो आपला अहंकार, त्याच्यापेक्षा आपलं छान राहायला पाहिजे. हा जो इगो आहे की मी श्रेष्ठ, हा कधीही तुम्हाला मानसिक समाधान मिळू देणार नाही. आणि नेहमी तुम्हाला असं वाटतं काहीतरी कमी आहे. सर्व काही आहे, सुखसुविधा, तरी पण काहीतरी कमी आहे. तुमच्या मनात नेहमी टोचत असतो. आणि हा जो इगो आहे, तुम्ही कितीही मिळाला तरी त्याला असं वाटणार नाही की माझ्याकडे आहे. कारण जग लय मोठं आहे. तुम्ही बाजूवाल्यापेक्षा मोठं घर बांधणार, पण नंतर इगोचा प्रश्न हाच येतो की बाजूवाला तर ठीक आहे त्याच्यापेक्षा मोठा बांधलं, पण माझ्या घरासमोर जो राहतो तो त्याच्या घर माझ्यापेक्षा मोठा आहे, त्याच्याजवळ 2 गाड्या आहेत. परत सुरू होतो, बाजूवाला संपला तर पुढचा घरासमोरचा. समजा घरासमोरपेक्षा केलं तर आपल्या कॉलनीमध्ये बरेच मोठे मोठे घर आहेत, माझं मोठं नाही आहे तेवढं घर. मग काय करणार आपण, कॉलनीमध्ये मोठं घर आपण, त्याची तयारी सुरू. गरज आहे का, तो विचारच नाहीये, पण आपल्याला श्रेष्ठ व्हायचंय, मी ग्रेट. समजा तुम्ही बांधलं तरी कॉलनीमध्ये, मग तुम्ही गल्ली सोडून दुसरीकडे गेलं तर तिथं मोठे मोठे घर दिसणार. कारण जग हे फार मोठं आहे. इथं कुठेही तुम्हाला तुमचं कॉम्पिटिशन संपतंय असं वाटणार नाही. तुम्ही कॉलनीमध्ये घेतलं तर तुमच्या गल्लीमध्ये असते, मग गल्लीमध्ये गेला तर अजून जसं जसं तुम्ही पुढे जाल तसं तसं तुमचे मोठे मोठे अपार्टमेंट दिसतील. मग कुठपर्यंत ते थांबणार, हे कुठे थांबणार नाही. मग तुमच्या मनाला सतत टोचणार. तुम्हाला काय वाटणार, बाजूवाल्यापेक्षा तर ठीक आहे मोठं आहे, किंवा समोरच्यापेक्षा ठीक आहे, पण तरी सुद्धा आमच्या सिटीमध्ये मोठे मोठे अपार्टमेंट्स आहेत, मोठे मोठे घरं आहेत, मोठे मोठे बंगले आहेत. त्या मानाने माझा जो घर आहे तो छोटा आहे. हा इगो निर्माण होईल. बरेच लोकांकडे माझ्यापेक्षा छान छान गाड्या आहेत, बरेच लोकांपेक्षा. मग मला पण चांगलं गाडी घ्यावं लागेल. समजा माझी गाडी 10 लाखाची असेल तर दुसऱ्याकडे 20 लाखाची, तर मला अजून त्याच्यापेक्षा छान घ्यावंच लागेल.
आता तेवढं सर्व पॉसिबल तर नसणार घेणं, कारण हे बघा एक लिमिटेशन असतो प्रत्येक व्यक्तीचं. ठीक आहे, तुम्ही जास्तीत जास्त काय करणार, तुमचं 10 लाखाचं आहे तो 15चा की 20 आहे तर तुम्ही 20चं घेऊन दाखवणार. पण तिथे थांबणार का, दुसऱ्याकडं 1 करोडची गाडी असणार, तेव्हा तुम्ही काय करणार, तेवढं घेणं तुम्हाला शक्य नसणार. जरी शक्य असेल तर दुसऱ्याकडे 4 करोडचं असणार, तेव्हा काय करणार. हे कुठेतरी थांबते, आपली कॅपॅसिटी जी आहे ना ते थांबते. म्हणजे दुसऱ्यांचं बघून हे घेणं ते घेणं, ही जी कॅपॅसिटी आहे त्याचं एक लिमिटेशन असतो. तेवढ्या लिमिट पुरतं तुम्ही करू शकता, त्याच्या पुढे तुम्ही नाही करू शकत. कारण प्रत्येकाची लिमिटेशन वेगळे आहे. ज्याचं लिमिट जास्त आहे, ज्याच्याकडे पैसा भरपूर आहे तो अजून करेल. आणि प्रत्येकाची हीच अवस्था आहे. तुमचे जसं लिमिटेशन संपतो तसं दुसऱ्यांची सुद्धा लिमिटेशन संपतो, तिथंच तो थांबतो. कारण लिमिट थांबल्यामुळं मन थांबतं, पण तुमचा इगो थांबणार नाही. तुमचा अहंकार काय म्हणणार, आपल्याला अजून करायचं आहे, कसं ना कसं काहीतरी करून करायचं, त्याच्यापेक्षा आपल्याला मोठं व्हायचंच आहे, त्याच्यापेक्षा मोठी गाडी घ्यायचीच आहे, त्याच्यापेक्षा मोठं घर बांधायचंच आहे. कधी बांधू माहित नाही, बांधू कधीतरी, पण आपल्याला बांधायचं आहे. हा जो इगो आहे तुम्हाला कधीही सुख आणि समाधानाने राहू देणार नाही. कारण तुमचं बँक बॅलन्स एक लिमिट असेल, तुमचं एक कॅपॅसिटी असेल करायची वगैरे, प्रॉपर्टी घ्यायचं एक लिमिटेशन असेल, दुसऱ्यांची शर्यत कॉम्पिटिशन कुठपर्यंत करायचं ह्याचं एक लिमिटेशन असेल. पण तुमचा इगोला काही लिमिटेशन नसतो, तो दिवसेंदिवस वाढत जायचा प्रयत्न करतो. अहंकार जो आहे दिवसेंदिवस वाढत जायचा प्रयत्न करतो. आणि अहंकार जेवढा वाढतो तेवढं तुमच्या मनातून सुख, समाधान, शांती, प्रसन्नता, प्रेम हे सर्व गोष्टी निघून जातात. जेवढा अहंकार मोठा ते बाकीचे जे गोष्टी आहेत, पॉझिटिव्हिटी, प्रेम, प्रसन्नता, हसत राहणं, हे सर्व कमी कमी होत जातं. हे दोघं एकाच ठिकाणी राहू शकत नाही. प्रेम आणि अहंकार, प्रसन्नचित्त आणि अहंकार, सकारात्मक विचार म्हणजे पॉझिटिव्ह विचार आणि अहंकार एकत्र राहू शकणार नाही. कारण हे दोघं विरुद्ध आहेत. तुम्हाला असं वाटेल की हे सर्व मला मिळाल्याने मी सुखी आणि समाधानी राहील, असं जर तुमचा अहंकाराला वाटत असेल तर ते पॉसिबल नाही. कारण तेवढं मिळाल्याने त्याच्यापेक्षा दुप्पटची अपेक्षा तुमच्या मनात येणार. जर तुमचा अहंकार कमी झाला, दुसऱ्यापेक्षा मोठी गाडी, दुसऱ्यापेक्षा मोठं घर, दुसऱ्यापेक्षा जास्त प्रॉपर्टी आपली राहायला पाहिजे, ह्याच्याने अहंकार वाढतो. मग कमी करायचं असेल तर बाजूला घर बांधलं, मग आपण तेव्हा सेल्फ अनालिसिस करायला पाहिजे, स्वतः जरा विचार करायला पाहिजे. त्याला गरज आहे त्याने बांधला, मला गरज नाही, मी कशाला बांधू. जेव्हा मला गरज असेल, गरज भासेल त्याचा, तेव्हा मी घर बांधू. असं जेव्हा विचार तुमच्या मनात येईल तेव्हा तुमचा अहंकार कमी होईल आणि एक आनंद तुमच्या मनात निर्माण होईल. जसं अहंकार कमी होत जातो तसं तुमचं आनंद चित्त, प्रसन्न चित्त वाढत जातं. मग तुम्ही समाधानी राहा. मग तुम्हाला असं वाटेल आता अननेसरली मला तेवढे पैसे खर्च करायची गरज नाही, मग हेच पैसे आपण दुसरं कोणत्या तरी कामाला उपयोग करू, ह्या पैशाने आपण दुसरं काहीतरी करूया. कारण आता तर मला घर बांधणं गरजेचं वाटत नाही, जेव्हा लागेल तेव्हा बांधू. मग एनर्जी जी आहे ती रिलॅक्स झाली. जी स्ट्रेसमध्ये होती एनर्जी की त्याच्यापेक्षा मोठं घर मी बांधू का, मग बांधावं तर पैसे किती लागणार, पण काय तर करून बांधायचंच करायचंच, हे जे स्ट्रेसमध्ये एनर्जी होती ती रिलॅक्स झाली. हा इगो कमी झाला. आता तुम्हाला असं वाटणार नाही की त्याच्यापेक्षा माझं घर भारी आहे, असं इगो नाही राहणार. फक्त इगो कमी झाल्याने बरेच गोष्टी वाढत जाणार. रिलॅक्स, माइंड रिलॅक्स.
मन शांत असणार. मन शांत असेल की चित्त प्रसन्न असणार. चित्त प्रसन्न आहे, प्रेमपूर्ण ढंगमध्ये तुम्ही बोलणार. तुमचं बोलणं प्रेममय होणार, शांत होणार. म्हणून जेव्हा जेव्हा तुमचा इगो वर यायचा प्रयत्न करतो, त्याला खाली करा.